नमस्कार मित्रांनो. सध्या सगळीकडे भारतीय जनगणनेची चर्चा आहे. भारतीय राज्यघटनेमध्ये या जनगणनेविषयी सविस्तर नोंद केलेली आहे. म्हणजे भारतीय जनगणना ही एक प्रशासकीय बाब आहे. जगामध्ये जे वेगवेगळे मोठमोठे प्रशासकीय उपक्रम राबवले जातात त्याच्यापैकी एक म्हणजे भारतीय जनगणना. खरं तर पहिली भारतातली जनगणना 1872मध्ये झाली, पण त्यावेळेस वेगवेगळ्या राज्यांमध्ये वेगवेगळ्या वेळी जनगणना झाली. संपूर्ण देशामध्ये एकाच वेळी जनगणना झाली ती 1881 साली. तेव्हापासून दर 10 वर्षांनी जनगणना केली जाते. सुरुवातीपासून आजपर्यंतचा विचार करता आजपर्यंत 15 जनगणना झालेल्या आहेत. आता ही 16वी जनगणना आहे आणि स्वातंत्र्यानंतरचा विचार केला तर आता ही 8वी जनगणना आहे. 2011 साली आपली शेवटची जनगणना झालेली आहे. त्यानंतर 2021मध्ये जनगणना होणं अपेक्षित होतं, परंतु कोविड आला आणि ती जनगणनेची प्रोसेस थांबवली गेली. त्यामुळे आता जनगणना होत आहे 2027मध्ये. या जनगणनेचं वैशिष्ट्य म्हणजे ही पहिली डिजिटल जनगणना असणार आहे भारताची. आणि महत्त्वाचं म्हणजे सेन्सस 2027 HLO हे मोबाईल ॲप वापरून आपण ही जनगणना करणार आहोत. या जनगणनेमध्ये 2 टप्पे केलेले आहेत. घर यादी आणि घरगणना हा पहिला टप्पा 2026मध्ये होणार आहे, तर प्रत्यक्ष जनगणना 2027मध्ये होणार आहे. घर यादी आणि घरगणना यामध्ये सुद्धा 2 भाग केले तर 1 मे 2026 ते 15 मे 2026 या दरम्यान स्वगणना करायची आणि 16 मे 2026 ते 14 जून 2026 या दरम्यान घर यादी आणि घरगणना केली जाणार आहे. या दरम्यान प्रगणक त्या भागामध्ये जे प्रगणक नेमलेले आहेत ते प्रगणक त्या भागात जातील आणि सगळी माहिती गोळा करणार आहेत. सर्व बांधवांना विनंती आहे की आपण जी माहिती देणार आहात ती वस्तुनिष्ठ द्या, खरी माहिती द्या. ती माहिती पूर्णपणे गोपनीय ठेवली जाणार आहे. ती कुठेही जग जाहीर केली जाणार नाही. तुमची माहिती तुमच्यापुरती मर्यादित राहील, परंतु या जनगणनेमधून खरा भारत समोर येणार आहे. या घर यादी आणि घरगणनेमुळे भारतातल्या वेगवेगळ्या परिसरातील वेगवेगळ्या भागातील घरांची स्थिती काय आहे, तिथे कोणकोणत्या भौतिक सुविधा उपलब्ध होत आहेत याची माहिती मिळणार आहे. आणि यातून भविष्यामध्ये भारतात कोणते नियोजन केले पाहिजे, भारतासाठी समोर कोणतं मिशन ठेवलं पाहिजे, भारतातल्या नागरिकांना कोणत्या सेवा सुविधा आपण दिल्या पाहिजेत याविषयी नियोजन करता येणार आहे. त्यामुळे आपल्या घरी जेव्हा प्रगणक येतील तेव्हा वस्तुनिष्ठ माहिती द्या आणि खरा भारत आपल्या सर्वांसमोर येऊ द्या, जेणेकरून आपल्या भारताच्या भावी भविष्यासाठी आपल्याला चांगल्या कल्याणकारी योजना आखता येतील आणि आपण ज्या वेगात आपण भारताचा विकास करत आहोत त्यापेक्षा आणखी वेगामध्ये आपण भारताचा विकास करू शकतो. नक्कीच पहिला जो टप्पा आहे घर यादी आणि घरगणना, या टप्प्यामध्ये आपण सर्वजण पूर्ण इमानदारीने, पूर्ण प्रामाणिकपणे आणि वस्तुनिष्ठ माहिती समोर आणूयात. आणि 2027मध्ये जनगणनेमध्ये सुद्धा प्रत्येकानं असंच सत्य वस्तुस्थितीदर्शक योगदान देऊयात. धन्यवाद. जय हिंद, जय भारत.